एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अगं, ये. आवाज कसले काढतेस? उचकी लागली. उचकी लागली. एक काम कर, श्वास रोखून ठेव. हं? नाक दाबून ठेव दोन्ही हाताने, पूर्ण रोखून ठेवायचा श्वास. श्वास कोणतोय? वहिनी निलिमा, बघा हिला उचकी लागली. पाणी आणायला सांगा जरा. पाण्याचं काय आलं? पाणी आणायला सांगा. पाणी. पाणी. हा ओ वहिनी, पाणी मागते, या जरा बाहेर. बघा काय करते बघा. करताय भाऊजी, काय झालंय? हो, उचकी थांबत नाही यायची. हो का? हो का बाई, कधी लागली? हे आत्ताच, म्हणजे आत्ताशी पेपर वाचत होती मी, फोनवर बोलत होतो, अचानक कुच्च आवाज आला, बघतो तिला उचकी लागलेली. आई तुम्ही साखर ठेवता का तोंडात? मी घेऊन येते. घेऊन ये. साखर ठेवून बरं वाटेल, बरं सांगतो तुला. आणली काय? आली. हा, हे साखर. आई सांग, चिमूटभर घे. हा थांबेट पकत. हा. अगं नाहीच की, थोडी जास्त खातेस का? घे मी देऊ का? हा, आता बट मग एक काम कर, पाणी घेऊन ये जरा. पाणी मागत होती ती, पाणी मागत होती. पाण्याने थांबतेस ना म्हणतात. पी. अरे ग्लासातलं दे ना, कमाल करते तू निलिमा. हो देईल. हा घे. सावकाश हळू. थांबली ना. अगं बाई, पाण्यात साखर घालूया का? हे बघ थोडीशी घालते, मग बघ बरं वाटेल बघ नक्की त्याने. पी. हा. अरे बाई, आता काय करावं? नाही, काय करूया आता? थांबा. हा भाऊजी, काय? असं म्हणतात की कोणीतरी आठवण काढत असेल ना, तर मग उचकी लागते. आता हल्ली नाही कोणी विश्वास ठेवत, पण करून बघायला काय हरकत आहे? नीलचा सारखा विचार करतेस की नाही तू? मग नीलचं नाव घे ना, बघूया थांबते का. इंद्रनील. स्वानंदीचा विचार असेल. स्वानंदीचं नाव घे बघू. आता उचकी थांबेल ना, घे ना. स्वानंदी. नाही. हो बाई, आमचे हे आठवण काढत असणार, त्यांना खूप आहे आईचं. हो खरंच ग. घे ग, निरंजनचं नाव घे ग. निरंजन. हा, थांबली. करेक्ट आहे तुझं. हो ग बाई, भाऊजी हो, गावाकडच्यांची नावं घेऊया का? भैया साहेब. स्वानंदीची आजी, स्वानंदीची आई, जुईली, स्वानंदीची काकू, सायली, संपदा. वच्ची मावशींचं नाव सोडलं तर सगळ्यांची नावं घेऊन झालीत. वच्चे मावशींचं कशाला नाव घ्यायला हवंय? अगं बाई, थांबली उचकी की काय? अचानकच थांबली. जे वच्छी मावशी आठवण काढत होता तुझी. स्वामी, डोळे उघडे ठेवा बरं. त्या ललिताच्या डावपेचापासून स्वानंदीला दूर ठेवा बाई. ललिताने पायाने मारलेल्या गाठी स्वानंदीला दोन्ही हाताने सुद्धा सोडवता येणार नाही, इतकी महामुश्किल बाई आहे ती. पण ती कमी म्हणून की काय, ही संपदा पण तिच्याच मार्गाने चालली आहे. मी काय म्हणते, संपदाला तिच्या संसारात सुखी ठेवा ना. देशपांडेंच्या दोन्ही मुलींना सुखी ठेवा बाई. मला
अगं काय झालंय? एकटीच काय बडबडतेस? नाही, स्वामींना सांगत होते की देशपांड्यांच्या दोन्ही मुलींना सुखी ठेवा. आता ते तर ठेवणारच ना. या घरातल्या माणसांनी कधी पायानी मुंगी सुद्धा चिरडली नाही. खरंय. ते या घरातल्या मुलींना वाईट कशाला ठेवतील? हे लोक गेले घाई गायतच तसेच चहा न घेता. निदान तू तरी माझ्याबरोबर घोटभर चहा घे ना. हं, घेते. चल ये. हो. बच्चे, अगं काय बघतेस इकडे तिकडं? नाही गेले सगळे आपापल्या खोलीत. हो आजी, मी वसंतरावांची भीती घालून संपदेला सासरी जाण्यासाठी भाग पाडलंय खरं. हं. पण ती पोरगी महा तिखट आहे हो. त्या महेशचं सासरी गेल्यावर काय करेल ना भीतीच वाटते बाई मला. फार साधा भोळा पोरगा आहे तो. हे बघ, काही काळजी करू नकोस. आपण नीलवर जबाबदारी टाकली आहे की नाही? हो. मग तो आपलं काम व्यवस्थित करणार. आतापर्यंत आपण सांगितलेलं काम त्यांनी चोख केलंय की नाही? माझा पूर्ण विश्वास आहे बघ नीलवर. नाही, माझाही आहे विश्वास त्याच्यावर, पण संपदावर भरोसा नाही. तिच्यामुळे स्वानंदी तोंडघशी पडायला नको ना. जाऊ दे ग, काळजी करू नकोस. स्वामी आहेत ना, सगळं नीट करते. हो. हे बघ, हा हे मस्त वाटतंय. हो मस्त वाटतंय. अरे यार, फुलं पसरव ना. सॉरी. हे चल. ये ना. सगळं तू केलंस? नाही, वेलकम वेलकम. म्हणजे इथे पण नील आणि स्वानंदी आहेतच का? म्हणजे हे जर नसते ना तर आज आपण एकत्र नसतो. इनफॅक्ट ही दोघं नसती तर आपलं लग्नच झालं नसतं. करेक्ट. तर महेश, मी तुझ्यापेक्षा 2 दिवस जास्त संसार केलाय.
त्यामुळे मला तुला टिप्स देण्याचा अधिकार आहे. दे ना. मग चल ना. ओ एक मिनिट हा. यू कॅरी ऑन. ताई मी किती खुश आहे माहितीये. काय झालं? तुझा निर्णय झालाय ना, मग अजूनही का रागवलीयस? मला इथे येण्याची इच्छा नव्हती. मी फक्त आणि फक्त बाबांच्या भीतीमुळे इथे आले. तू प्लीज असं नको बोलूस. राग सोड. तुला काय वाटलं स्वानंदी? मी इतक्या लवकर हार मानेन? स्वानंदी, जर का मला इथे एकटीला राहावं लागलं ना, तर मी तुझाही संसार सुखाने होऊ देणार नाही. कळलं? ताई ताई ए संपदा, काय करतेस तू? माझ्या बायकोला सोड. हा, हे काय महेशला पकड. आय मीन त्याच्याशी बोल. संपदा, तू परत येऊन तुझं प्रेम सिद्ध केलंस. मी तुला प्रॉमिस देतो की मी तुला कधी 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 एकटीला सोडून जाणार नाही. म्हणजे तू अमेरिकेला जाणार नाहीस? जाणार आहे ना, पण तुला घेतल्याशिवाय. नाही. थँक्यू सो मच. हॅपी ना? ऑफकोर्स आय एम हॅपी. स्माइल. विजाचं लवकर बघ. नील, मी काय म्हणतो, तू 2 दिवस जास्त संसार केलास ना माझ्यापेक्षा. मला 2 मिनिटं दे ना बोलायला. हे हरकत नाही, पण त्याच्या आधी ना प्लीज दे. आणि काही गोष्टी नाही, माझं महत्त्वाच्या शिक्षण आहेत. पूर्ण झालंय. महेश, अरे ऐकून घे. ताई ते जीव चाललाय माझा वाट बघून. पण या मुलाला आहे का त्याचं काही? यापूर्वी मला न विचारता इंद्रनील कधीही घराच्या बाहेर गेला नाहीये. जाताना मला विचारून जायचा, तिथे गेल्यानंतर मला फोन करायचा. तुमचं लक्ष आहे का माझ्या बोलण्याकडे? हो, अगं नाही आला फोन. तो तुम्हाला नाही, मला फोन करायचा. त्याच्या फोन बद्दल नाही बोलत आहे. मुलगा चाललाय हातातून निसटून आणि कुणाच्या फोन बद्दल बोलताय मग तुम्ही? तो कुठेही निसटून जात नाहीये. आणि मी साठ्यांच्या फोन बद्दल बोलतोय. हा साठ्या जर हातातनं निसटला ना, तर कपाळावर हात मारायची वेळ येईल आपल्यावर. कुणी आपल्या नशिबावर विरजण घातलं ना, तेच कळत नाही. ज्या माणसांची आपल्या जोड्याजवळ उभी राहायची लायकी नाही ना, त्या माणसांच्या नाकधुऱ्या काढायला लागतायत. तिकडे ती बच्ची आणि इकडे हा साठे गुरुजी. हेच दिवस बघायचे बाकी होते. ललिता, तू ना, तुला कितीही समजावून सांगितलं ना तरी कळत नाही. सगळं कळतंय हो मला. पण जी माणसं आपल्या घराजवळ उभी राहायला भीत होती, त्यांचे आश्रित झालोय आपण आता. आणि जळजळमाची मी तुमच्यापाशी बोलून दाखवायची नाहीये का? तसं असेल तर स्पष्ट सांगा एकदा. काय होणार आहे बोलून? आपले दिवस फिरले ना ललिता, की माणसाने कमी बोलावं. मला काय वाटत नसेल का? हा साठ्या आतापर्यंत जमिनीसाठी माझ्या मागे 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 असायचा, आणि आज मी त्याच्या फोनची वाट पाहतोय. पण मला माहिती आहे, ते दिवसही गेले आणि हेही दिवस जातील. सत्य आहे. कुणाचे फोन? साठ्याचा फोन आहे. स्पीकरवर ठेवा, मला ऐकायचंय. हो. हा, नमस्कार साठे गुरुजी. नमस्कार माधवराव. काय बोलणं झालं का भैया साहेबांशी? हो झालं ना.
पण त्यांचा नूर काही मला ठीक नाही वाटला हो. म्हणजे त्यांना तुमचा राग आलाय बहुतेक. बहुतेक? अरे साठे, जरा नीट काय ते सांगा ना. तुमचे अंदाज नको आहेत मला, नीट सांगा. अहो अंदाज नाही सांगत आहे. हे बघा माधवराव, काय आहे, तुमच्या कौटुंबिक बाबींमध्ये बोलताना मला जरा संकोच वाटतोय, पण तरीही बोलतोच मी. काय तुम्ही जानकी वहिनींच्या हाती लग्नाचा निरोप पाठवलात खरा, हा, पण त्यानंतर तुम्हा दोघांपैकी कोणी त्यांना फोन नाही केला हो. त्यामुळे ते चिडले आणि म्हणून लग्नाला नाही आले. होय, आधी नाही का सांगायचं साठे गुरुजी? त्यांच्यासाठी भारी पैकी करवत काठी धोतर आणलंय मी. त्याचं काय करू आता? अहो माझ्यावर कशाला चिडताय तुम्ही? तुम्ही असं करा ना, ते धोतर घेऊन तुम्हीच या ना शिरखेडला. काय? हा, मुलाला आणि सुनेला पण आणा. आणि तेही नसेल जमत तर अहो निदान भैया साहेबांना एखादा फोन तरी करा. अहो, बरं वाटेल त्यांना. बरं ठीक आहे, ठेवतो फोन. काय ग, आता काय करायचं? मला काय विचारतं काय करायचं म्हणून? मला नाही हं माहिती काही. तू आहे ना भैया साहेबांना फोन कर, त्यांना सांग. काय सांग काय नाही हं? काय सांग बिन काय नाही. मी नाही काय करणार फोन बिन त्यांना. मला भीती वाटते त्यांची. काय तुला त्यांची भीती वाटते? हा एकच माणूस असा आहे की ज्याची मला भीती वाटते. मी नाही फोन करणार. माझा तर त्यांना फोन करायच्या कल्पनेने थरका पडतो. काय मग आता काय करायचं? आई, इंद्रनी काय रे, कुठे होतात दोघं? निरोप नाही, काही कळवलं नाही. काळजी वाटत राहते. ती जेवली नाहीये का? तू का नाही जेवलीस अजून? आई प्लीज तुम्ही जेवून घ्या ना. आम्ही जेवणार नाही होत करण. तुझ्या माहेरी जेवलात का दोघं? अगं नाही, महेशकडे. त्याच्या घरी खाणं झालं थोडस. बर. बरं आई ऐक ना, एक गुड न्यूज आहे जी सांगायला आम्ही इकडे आलो होतो. महेश संपदाचं पॅचअप झालंय. अरे काय सांगतोस? खरंच का काय? पण झाला कसा चमत्कार हा? वच्ची मावशी त्या बोलल्या संपदाशी. हो का? आणि हे पण बोलले महेशशी. मग काय, दोघांची झाली दिल जमाई. वा, पण झालं ते बरं झालं. देवच पावला म्हणायचं नाही का? हा, बरं तुम्ही आता आराम करा, उद्या सकाळी बोलू आपण. हो पण तू जेवण करून घे. हा, आई आम्ही वाढते तुम्हाला. अगं नको, मी जेवेन नंतर. जा. बर ओके, आराम कर. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बरं झालं त्यांचं जोडलं. चला, वच्ची मावशीने एक तरी काम केलं आपलं. नकळत का होईना, पण त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. म्हणूनच तुला दुपारी वच्ची मावशीच्या नावाची उचकी लागली होती वाटतं. हो. हॅलो, हा नील बाळा बोल रे. वच्ची मावशी, संपदाचं आणि महेशचं फायनली पॅचअप झालं. अगो बाई, फार चांगली बातमी ऐकवलीस रे. फार मोठं काम केलंस नील तू. मी एकट्याने काहीच केलेलं नाहीये. तुम्ही संपदाची समजूत काढली, तुम्ही तिला सासरी पाठवलं, म्हणून हे सगळं झालंय. हो रे बाबा, तिची समजूत करता करता नाकाला घाम आला होता माझ्या. पण ती देशमुख मंडळी फार सज्ज ना. हो हो हो, तुम्ही आणि बाबा तिकडे गेलो होतात ना? हो गेलो होतो. तर महेशच्या आई बाबांना वाटत होतं की आपलीच काहीतरी चूक झाली. फार कानकोंडे झाले होते दोघही नवरा बायको. हो, स्वानंदीचे आणि माझे पण खूप लाड केले त्या काकूंनी. खूप गोड माणसं आहेत ती. माझा पण तुम्हाला खूप आशीर्वाद आहे रे बाबांनो. असाच एक दिलाने एक मताने संसार करा. हा, बाकी बरा आहेस ना तू? हो, ठेवू फोन? हो हो, ठेव ठेव. ओके, बाय. माझ्या नील आणि स्वानंदीच्या रस्त्यावर काटे पसरणाऱ्या दोन बायका, संपदा आणि ललिता. त्यातल्या संपदाची तर हवा आज गेली,
राहिली ललिता, महा ढोंगी, महा कपटी, गोड बोलून फुंकर घेऊन चावा घेणारी, एवढी ढोंगी की घरातल्या घरात नील आणि जानकीताईच्या पण डोळ्यावर झापड घातली तिने. त्यांना सुद्धा तिच्या कारवाया कळेना. बाई ग, माझ्या स्वानंदीच्या डोळ्यावर अशी झापड घातली तर मग ही बया तिच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायला मोकळी, तिला छळायला मोकळी, धुवून पिळून वाळत घालेल माझ्या स्वानंदीला. नाही नाही नाही, असं नको व्हायला. मी सांगेन स्वानंदीला, ललिताचं खरं रूप मी स्वानंदीला सांगेन, तरच माझ्या स्वानंदीचा संसार सुखाचा होईल. हो ललिता, तयार राहा. तुझे डावपेच आता पुरे. तर स्वानंदी समोर तुझं खरं रूप उघड करते की नाही बघ.